चला, विठ्ठल पुंगळे या ॲपमध्ये आपलं स्वागत आहे. आता पुढचा मुद्दा येतो परिवलंगती. मित्रांनो, परिवलंगती म्हणजे पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. तर पृथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची गती, या गतीलाच म्हणायचं परिवलंगती. ठीक आहे. आता आपली जी पृथ्वी आहे ही स्वतःच्या आसाभोवती फिरते, म्हणून या गतीला दुसरं नाव पडतं अक्षीय गती. आणि स्वतःच्या आसाभोवती एका फेरीसाठी 24 तास लागतात, म्हणजे एक दिवस लागतो, म्हणून या गतीला तिसरं नाव पडतं दैनिक गती. तर अशा पद्धतीनं या परिवलंगतीचे हे पर्याय नावं लक्षात घेतले पाहिजेत: अक्षीय गती, परिवलंगती किंवा दैनिक गती. तर पृथ्वी जी आहे स्वतःच्या आसाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्या गतीलाच म्हणायचं परिवलंगती. मग आता स्वतःच्या आसाभोवती एका फेरीसाठी 24 तास लागतात, आणि या 24 तासामध्ये पृथ्वीवरती जे काही 360 रेखावृत्त आहेत, हे 360 रेखावृत्त एक एकदा सूर्यासमोरून जात असतात बघा. म्हणजेच एक रेखावृत्ताला सूर्यासमोरून जाण्यासाठी 4 मिनिटे लागतात. तर हे इथं नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची ही परिवलंगती आहे, आणि ही गती सर्वात जास्त विषुववृत्तावरती आहे. विषुववृत्तावरती 1669 किलोमीटर पर हवर इतकी गती असते. कारण विषुववृत्ताचा आपल्याला परिघ माहिती आहे 40,076 किलोमीटर आहे, आणि पृथ्वीला स्वतःभोवती एका फेरीसाठी जवळपास या ठिकाणी 24 तास लागतात. म्हणजे 40,076 किलोमीटर 24 घंट्यामध्ये पार केलं जातं. याचा अर्थ एका घंट्यामध्ये 1669 किलोमीटर पार केलं जातं. म्हणजे गती आहे 1669 किलोमीटर पर हवर विषुववृत्तावरती. आणि जसं तुम्ही विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जाल तसं ही गती कमी व्हायला लागते, आणि ध्रुवावरती सर्वात कमी गती आहे 0 किलोमीटर गती असते. तर अशा पद्धतीने ही परिवलंगती येत असते. मग आता पृथ्वी जी काही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, या फिरण्याचा परिणाम काय काय होतो? तर या फिरण्याचे जे परिणाम आहेत हे परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. मग याचा पहिला परिणाम आहे, पृथ्वीवर दिवस रात्र या घटना घडतात. ठीक आहे. दिवस रात्र या घटना घडतात म्हणजे काय की पृथ्वीवरती आता तुम्ही समोर आहे, तुमच्या समोर हा जो काय भाग आहे आपला मोबाईलचा, म्हणजे पृथ्वीचा, समजा इथं दिवस असणार आहे. ठीक आहे, तुम्ही स्वतःला सूर्य समजलं तर. आणि मग अपोजिट भागामध्ये रात्र असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा भाग दिवसाचा, अलीकडचा भाग रात्रीचा, पर रात्रीचा भाग दिवसासमोर येतो, दिवसाचा भाग रात्रीत जातो. तर थोडक्यात काय की या ठिकाणी सूर्यासमोर जो भाग आहे तिथं दिवस आहे, अपोजिट भागात रात्र आहे. मग पृथ्वी अशी फिरत जात असल्यामुळं मग रात्रीचा भाग सूर्यासमोर येतो, दिवसाचा भाग रात्रीत जात असतो. तर पृथ्वीवर दिवस रात्र या घटना परिवलंगतीचा परिणाम असतो. तर हा पहिला परिणाम या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा परिणाम आहे, अवकाशातील जे काही सूर्य तारे आहेत, सूर्य चंद्र तारे, हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातानाचा भास होतो. अलग लक्षात, पूर्वेकडून पश्चिमेकडे जातानाचा भास होत असतो. ओरिजिनल आपल्याला सूर्य चंद्र तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात नाही, आपण स्वतः भोवतीच पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असल्यामुळे सूर्यासमोरून जात असतो, चंद्रासमोरून जात असतो, बाकीच्या ताऱ्यासमोरून जात असतो. आणि त्यामुळं आपल्या या पृथ्वीची गती आपल्याला, आता आपण त्या गतीसोबत आता इन्व्हॉल्व झालेलो आहे, त्यामुळे पृथ्वी फिरते याच्यावरती आपला भरोसा नाही. आता आपल्याला वाटतं चंद्र तारे वगैरे पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेले आहेत, आणि म्हणूनच या सगळ्या घटना ज्या घडतात या परिवलंगतीचाच या ठिकाणी परिणाम मानला जातो. हा दुसरा परिणाम. तिसरा परिणाम आहे, पृथ्वीवरील जे वारे आहेत या वाऱ्यांना गती मिळते. ठीक आहे. वाऱ्यांना गती कशी मिळते? तर पृथ्वी वेगानं पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना विषुववृत्तीय भागामध्ये गती सर्वात जास्त आहे, म्हणून विषुववृत्तीय भागातली हवा जी आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे लोटल्या जाते. आपण गाडीमध्ये एक बसलो, ट्रकमध्ये, बसमध्ये, गाडी पुढे गेली तर आपण मागच्या दिशेनं पडतोय. त्याच पद्धतीनं पृथ्वी अशी फिरत असेल तर हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असतो. तर पृथ्वीवरील वाऱ्यांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी ही परिवलंगती करत असते. त्याच्यानंतर सागर प्रवाहाची निर्मिती होत असते. ठीक आहे. म्हणजे महासागरातलं जे पाणी आहे स्टेबल नाही आहे, स्थिर नाही आहे, ते पाणी प्रवाहाच्या रूपाने इकडे तिकडे फिरत असतं, आणि या फिरण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे परिवलंगती. कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना महासागरातलं पाणी विषुववृत्तीय भागामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे लोटलं जात असतं, आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे लोटलं जात असतं.
म्हणून विषुववृत्तीय पट्ट्यातले जे सागर प्रवाह आहेत ते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतील, कारण परिवलन गतीमुळे त्यांना दिशा मिळालेली असते. ठीक आहे. आणि समशीतोष्ण कटिबंधातले सागर प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. तर सागर प्रवाहाची निर्मिती आणि त्यांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी परिवलन गती करत असते. तर हा एक परिणाम या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत. आणि शेवटचा परिणाम आहे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेळ आणि वार समजते. ठीक आहे. कुठल्या भागात किती वाजले आणि कुठला वार त्या ठिकाणी असणार आहे. मग आता वेळ आणि वार कसा काढला जातो ते लक्षात घ्यायचं आपल्याला. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, साधा मुद्दा आहे. ही पृथ्वी आहे. पृथ्वीवरती हे 0 क्रमांकाचं या ठिकाणी रेखावृत्त आहे. हे पूर्व गोलार्धातले रेखावृत्त आहे बघा. ठीक आहे. हे पश्चिम गोलार्धातले रेखावृत्त आहे. आपल्याला माहिती आहे टोटल 360 रेखावृत्त आहे. आणि हे 360 रेखावृत्ताला सूर्यासमोरून जाण्यासाठी 24 तास लागतात. सगळे 24 तासामध्ये सूर्यासमोरून एक एक करत जात असतं. याचा दुसरा अर्थ हा होतो, एका रेखावृत्तावरून दुसऱ्या रेखावृत्ताला जाण्यासाठी सूर्याला 4 मिनिटं लागतात. मग 4 मिनिटांमध्ये एक रेखावृत्त पार होत असेल तर 360 रेखावृत्ताला पार होण्याकरता 1440 मिनिटं लागतात, म्हणजे 24 घंटे लागतात. आलं लक्षात. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी सूर्य जो आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतो, म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी जात असते. मग सूर्य ज्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी बरोबर दुपारचे 12 वाजलेले असणार आहे. आणि या रेखावृत्तापासून या रेखावृत्तावरती इकडे जाण्यासाठी 4 मिनिटं लागणार आहे. म्हणजे इथं ज्यावेळेस 12 वाजलेलं असेल त्याच वेळेस इथं 12 वाजण्यासाठी 4 मिनिटं बाकी आहे. कारण सूर्य इथं आहे म्हणजे इथं 12 वाजले, इथं 4 मिनिटं बाकी आहे. 4 मिनिटानंतर इथं सूर्य आलं की इथं 12 वाजेल. त्याच्यानंतर मग इथं 12 वाजून 4 मिनिटं झालेले असेल. म्हणजे याचा अर्थ काय, सूर्य इकडच्या रेखावृत्ताकडे येणार आहे, म्हणजे इकडची रेखावृत्ताची वेळ 4 मिनिटांना बाकी आहे, मागे आहे. मग इथं 11 वाजून 56 मिनिटं, इथं 11 वाजून 52 मिनिटं, इथं 11 वाजून 48 मिनिटं, इथं 11 वाजून 44 मिनिटं. म्हणजे प्रत्येक रेखावृत्तानुसार इकडची वेळ 4 मिनिटांना मागे आहे. आणि सूर्य इकडून आलेला आहे म्हणजे इकडची वेळ आता 4 मिनिटांना पुढे असणार आहे. इथं 12 वाजले, याचा अर्थ 4 मिनिटापूर्वी इथं 12 वाजले होते. म्हणजे सध्या आता इथं 12 वाजून 4 मिनिटं झालेत, इथं 12 वाजून 8 मिनिटं झालेत, इथं 12 वाजून 12 मिनिटं झालेत. म्हणजे पूर्वेकडची वेळ पुढे जात असते आणि पश्चिमेकडची वेळ 4 मिनिटांनी मागे येत असते. मग तुम्हाला एखादा देश इथला दुसरा देश या ठिकाणचा दिला आणि एखाद्या देशातली वेळ दिली, पश्चिमेकडची पूर्वेकडची विचारली, तर पूर्वेकडे तो देश किती अंतरावर आहे हे पहिलं रेखावृत्त आहे, दुसरे तिसरे चौथं 5वं, 5 रेखावृत्त अंतरावर आहे. म्हणजे 5 × 20 मिनिटं पुढे आहे, पूर्वेकडची वेळ पुढे आहे. मग इथं 12 वाजले असेल तिथं 12 वाजून या ठिकाणी 5 × 20 12 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. आणि इथं 12 वाजले असेल तेही 20 मिनिटांना मागे 11 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं जगातल्या कुठल्याही देशातले वेळ आणि वार तुम्हाला काढता येत असते बघा. आणि तशा पद्धतीनं प्रश्न ही या ठिकाणी वेळ आणि वार काढण्याचे जे असतात प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारले जात असतात. मग आता ते प्रश्न जे आहे ते कसं विचारले जातात आपल्याला त्याच्यावरती भर द्यायचं आहे. म्हणून वेळ आणि वार काढण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती आपण आता समजून घ्यायच्या. ठीक आहे. मग आता रेखावृत्ताच्या आधारे वेळ आणि वार कसा काढला जातो, वेळ आणि वार काढण्याच्या पद्धती. आता या 3 पद्धती आहेत. कुठल्या कुठल्या. नंबर 1 आहे स्थानिक वेळ, नंबर 2 आहे मुद्दा प्रमाण वेळ, आणि नंबर 3 चा मुद्दा येतो आंतरराष्ट्रीय वार रेषा. असे 3 मुद्दे या ठिकाणी येत असतात. ठीक आहे. मग आता एक मुद्दा लक्षात ठेवा. स्थानिक वेळ म्हणजे काय आता ते लक्षात ठेवा. हे बघा, अगोदरच्या ज्या कालखंडात घड्याळी नव्हत्या त्या कालखंडातले लोक दिवसा सूर्याच्या स्थानावरून कुठली वेळ झाली आणि रात्री नक्षत्राच्या स्थानावरून कुठली वेळ झाली हे काढत होते. आणि या आधारे त्यांनी काय केलं होतं, दिवसाचे 4 भाग आणि रात्रीचे 4 भाग पाडले होते. म्हणजे सूर्य उजाडून या ठिकाणी वरती आला की सकाळ झाली असे नाव दिले होते, बरोबर डोक्यावर आला की दुपार झाली. ठीक आहे. सध्याचे 3 वाजले की ते म्हणायचे तिसरा पार झाली, हे प्रहार येते. आणि सूर्य मावळतीला गेला की सायंकाळ. दिवसाचे 4 भाग आणि रात्रीचे सुद्धा 4 भाग. कुठले कुठले, रात्र, मध्यरात्र,
उत्तर रात्र आणि रामप्रहार. अशा पद्धतीनं रात्रीचे वेळ जे आहे ते नक्षत्राच्या स्थानावरून या ठिकाणी समजून घ्यायचे आणि दिवसाची वेळ सूर्याच्या स्थानावरून समजून घ्यायचे. तर या पद्धतीनं दिवसाचे 4 रात्रीचे 4 टोटल 24 घंट्याचे 8 भाग पाडलेले होते. म्हणजे 3-3 घंट्याच्या हिशोबाने 8 त्रिक 24 3 घंट्याच्या हिशोबाने एक एक प्रहार असं नाव त्यांना दिले गेले होते. मग आता समजून घ्यायचं या ठिकाणी हा भारत आहे. भारतामध्ये इथं आपण संभाजीनगरला आहोत. आता संभाजीनगरला बरोबर डोक्यावरती सूर्य आला की संभाजीनगरचे लोक म्हणतील दुपार झाली, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सूर्य येणं म्हणजे आपल्या ठिकाणी दुपार झाले असे मानणे होय. तर याला म्हणायचं स्थानिक वेळ. पण आता ही स्थानिक वेळ भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे असणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजेत. कारण भारतामधून इथून जर बघितलं तर 68 क्रमांकाचं रेखावृत्त जाते आणि इथून शेवटचं जातं 97. म्हणजे अशी टोटल 29 रेखावृत्त जातात आणि 2 रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचं अंतर आहे. म्हणजे एकाच वेळेस सगळ्या भारतभरावरती सूर्य येणार नाही. सर्वात अगोदर इथं येईल, नंतर इथं, नंतर इथं. म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी 4-4 मिनिटाचं अंतर दाखवलं जाईल. तर पूर्व आणि पश्चिम भागातलं जे रेखावृत्त आहे हे टोटल 29 रेखावृत्त आहेत. म्हणजे पूर्व आणि पश्चिम भागातल्या भारतभरातल्या वेळा 29 वेगवेगळ्या दाखवल्या जाणार आहेत. लक्षात. तर थोडक्यात स्थानिक वेळ म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशातील लोकांच्या डोक्यावर सूर्य येणे म्हणजे त्या ठिकाणी दुपार झाली असे मानणे होय. तिला म्हणायचं त्या ठिकाणची ती स्थानिक वेळ. फक्त लक्षात ठेवा स्थानिक वेळ सगळ्या भारतभरात एकच असणार नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असणार आहे. कारण एकाच रेखावृत्तावरती पूर्ण देश नाही आहे. भारतातूनच टोटल 29 रेखावृत्त जातील म्हणजे वेगवेगळ्या 29 वेळा दाखवल्या जातात. ठीक आहे. तर ही झाली स्थानिक वेळेची संकल्पना. मग आता वेगवेगळ्या वेळा दाखवल्या जातात ती एकच वेळ दाखवण्यासाठी मग आपण नवीन संकल्पना आणली प्रमाण वेळ म्हणजे स्टँडर्ड टाईम. मग आता प्रमाण वेळ म्हणजे काय तर आता भारताचा जर विचार केला आपण तर भारतातून अनेक रेखावृत्त जातात. मग कोणत्या रेखावृत्तानुसार वेळ ठरवायची, कारण एकच वेळ ठरवायची असेल देशासाठी तर कुठला तरी एका रेखावृत्तावरची स्थानिक वेळ सगळ्या देशासाठी प्रमाणभूत मानावा लागणार आहे. मग आता कोणत्या रेखावृत्तावरची मानायची हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग आता कोणत्या रेखावृत्तावरची मानायची तर सरकारनं काय केलंय, इकडची रेखावृत्त सोडून दिले, इकडची रेखावृत्त सोडून दिले. बरोबर देशाच्या मध्य भागातून जे रेखावृत्त जातं, मग आता मध्य भागातून जातं आपला 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. आता हेच मध्य भागात एक नाही बघा 68 ते 82 14.5 रेखावृत्त आहे आणि एकूण 82 97 सुद्धा 14.5 रेखावृत्त अंतर आहे. 14.5 आणि 14.5 29. तर बरोबर देशाच्या मध्य भागातून जाणारं जे रेखावृत्त आहे या रेखावृत्तावरची जी स्थानिक वेळ आहे म्हणजे इथं येतं मिर्झापूर किंवा अलाहाबाद म्हणा शेजारचं शहर प्रयागराज. तर मिर्झापूर किंवा अलाहाबाद शहरावरून हे रेखावृत्त जात असतं आणि या रेखावृत्तावर बरोबर डोक्यावर सूर्य आला की ती इथली स्थानिक वेळ आहे. इथली जी स्थानिक वेळ आहे ही सगळ्या देशासाठी प्रमाणभूत मानायला सुरुवात झाली. म्हणून या स्थानिक वेळेला म्हणायचं भारताची ती प्रमाण वेळ. तर थोडक्यात प्रमाण वेळ म्हणजे प्रत्येक रेखावृत्तानुसार वेळ तर काढता येणार नाही, घड्याळीत लावता येणार नाही आणि सगळ्या देशात एकच वेळ दाखवणं गरजेचे आहे. कारण घड्याळीने वेगवेगळ्या वेळा जर दाखवल्या तर कोणाची घड्याळ बरोबर आणि कोणाची चूक ही नवीन समस्या तयार होईल. आणि असं होऊ द्यायचं नसेल तर कुठल्या तरी एका रेखावृत्तावरची स्थानिक वेळ सगळ्या देशासाठी प्रमाणभूत मानणं गरजेचं असतं. आणि म्हणून मग आपण मानली बरोबर देशाच्या मध्य भागातून जाणारी स्थानिक वेळ. तर मध्य भागातून जाणारं जे काही रेखावृत्त आहे ते येतं 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. ही जातं मिर्झापूर किंवा अलाहाबाद शहरावरून. म्हणून मिर्झापूर किंवा अलाहाबाद शहरावरची जी स्थानिक वेळ आहे म्हणजे इथं ज्यावेळेस दुपारच्या डोक्यावरती बरोबर सूर्य येतो त्याच वेळेस भारत सरकारनं सांगितलं इकडच्या आणि इकडच्या लोकांना सूर्याकडनं बघता दुपारचे 12 वाजले असे घड्याळीत लावा. आणि अशा पद्धतीनं मग इथली स्थानिक वेळ संपूर्ण देशासाठी प्रमाणभूत मानली. म्हणून या वेळेला म्हणायचं भारताची प्रमाण वेळ. मग अशा प्रत्येक देशाच्या प्रमाण वेळा वेगवेगळ्या येणार आहेत. मग यांच्यामध्ये कुठेतरी समानता यावी याकरता एक आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ काढलेली आहे आणि ही आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आहे इंग्लंडमधल्या ग्रीनिच शहरावर म्हणजे 0 रेखावृत्तावर. म्हणून मग 2 मुद्दे आपले कायमस्वरूपी पाठ असले पाहिजेत. एक आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आहे तर 0 रेखावृत्तावर आहे. कोणत्या शहरावर आहे ग्रीनिच, देश इंग्लंड. आणि भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आहे 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर. यालाच म्हणायचं शहर कोणतं आहे तर मिर्झापूर. मिर्झापूर पर्याय नसेल तर अलाहाबाद.
राज्य उत्तर प्रदेश, असं लक्षात ठेवायचं. हे दोन आपल्याला प्रमाण वेळा माहितीच पाहिजे, एक आंतरराष्ट्रीय एक भारताची. ठीक आहे, बाकीच्या देशाच्या माहिती नसल्या तरी चालेल, कारण त्याचा आपला काही संबंध लागत नाही. तर प्रमाण वेळ म्हणजे काय? मग एखाद्या देशाचा विस्तार लक्षात घेता त्या देशाच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेखावृत्तावरची स्थानिक वेळ संपूर्ण देशासाठी प्रमाणभूत मानणे, यालाच म्हणायचं त्या देशाची प्रमाण वेळ. मग आता भारताची जी प्रमाण वेळ आहे 82.5 पूर्व रेखावृत्तावर आहे आणि ही तयार करण्यात आली 1905ला. 1905च्या अगोदर चेन्नईची जी प्रमाण वेळ होती, चेन्नईवरची जी स्थानिक वेळ होती, ही सगळ्या देशासाठी प्रमाणभूत मानल्या जायची. आणि आता मिर्झापूरची आपण स्थानिक वेळ मानतोय. आणि हीच प्रमाण वेळ जी आहे ती श्रीलंकेची पण हीच प्रमाण वेळ आहे. म्हणजे सध्या आपल्याकडे जेवढे वाजले तेवढेच बरोबर श्रीलंकेत सुद्धा वाजलेली, कारण श्रीलंका आणि आपले प्रमाण वेळ एकच आहे. कारण हे 82.5 क्रमांकाचं रेखावर तर श्रीलंकेतून सुद्धा जात असतं. तर अशा पद्धतीनं प्रमाण वेळेची संकल्पना लक्षात घेतली पाहिजे आपण. आणि पुढचा मुद्दा येतो आंतरराष्ट्रीय वार रेषा. मग आता इंटरनॅशनल डे लाईन म्हणजे काय, दिवस कसे ठरवले जातात, आता ते लक्षात घ्यायचं. वार कसा निश्चित केला जातो हे बघा. सध्या साधी पद्धत आहे, रात्री 12 पासून दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत एक वार आहे. ठीक आहे. तर आता ही जी पद्धत आहे 1957 पासून लागू झालेली आहे. 57च्या अगोदर गोंधळ होता. कसा गोंधळ होता? हिंदू धर्मीय काय करायचे, सूर्य उजाडलाय तिथून नवीन वार पकडायचे, दुसऱ्या दिवशी सूर्य उजेडेपर्यंत एक वार पकडायचे. ठीक आहे. मुस्लिम धर्मीय काय करायचे, सूर्य मावळला की नवीन वार पकडायचे, दुसऱ्या दिवशी सूर्य मावळेपर्यंत एक वार पकडायचे ते. आणि ख्रिश्चन धर्मीय मध्यरात्री बसून दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत एक वार पकडायचे. म्हणजे प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की भारताचा आपण जर विचार केला, इथं सूर्य उजेडला तर इथं सूर्य उजेडण्यासाठी 29 रेखावृत्ताला पार करावं लागणार आहे. म्हणजे जवळपास 2 घंटे अंतर आहे. म्हणजे इथं सूर्य उजेडल्यानंतर 2 घंट्यानंतर इथं सूर्य उजाडतोय. आणि इथं सूर्य उजाडला आणि इकडच्या एक घटना घडली, ते म्हणतील मग सोमवारची घटना घडली कारण सूर्य उजाडलेला आहे. पण हे लोक म्हणतील अजून सूर्य उजाडलेलाच नाही, म्हणजे ही रविवारची घटना आहे. म्हणजे एकाच देशामध्ये अशा प्रकारचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता जास्त निर्माण झाली. आणि म्हणूनच मग या ठिकाणी काळा वेळामध्ये समानता आणण्याकरता 1956ला आपण दशमलव पद्धतीचा अवलंब केला, ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारला. आपलं विक्रम संवत शक संवत आपण सोडून दिलं. ना मुस्लिम धर्मियांची पद्धती बरोबर वाटली आपल्याला, ना हिंदू धर्मियांची. कारण हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी जे काही दिवस ठरवलेत हे चंद्राच्या गतीच्या आधारे ठरवण्याचं काम केलं आहे. आणि चंद्राची गती फिक्स नाही आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळून जाताना गती वाढते आणि चंद्र दुरून जाताना गती कमी होऊन जाते. चंद्र एका दिवसामध्ये जेवढा अंतर पार करतो त्याला म्हणायचं तिथी, आणि पृथ्वी स्वतःभोवती एका फेरीसाठी जेवढा कालावधी घेते त्याला म्हणायचं वार. ती 3 वार सारखंच वाटायला लागतंय, पण त्याच्यातला मूलभूत फरक लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून मग चंद्राला पौर्णिमा टू पौर्णिमा 30 दिवस लागतात, पण ओरिजिनल तो या 30 दिवसाच्या अगोदरच सूर्य पृथ्वीभोवती 27 दिवसाचा चक्कर पूर्ण मारतो. पण पौर्णिमा टू पौर्णिमा 30 दिवस आहे, कारण रोज 50 मिनिटं तो उशिरा उगत जातो असतो. आणि म्हणून मग आपल्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी जो वार आहे, ही वार ठरवण्याची जी पद्धत आहे हिंदू धर्माची पण आणि मुस्लिम धर्मियांची पण थोडी संशयास्पद आहे. आपण काय म्हणतो सदोष आहे. आणि सदोष असल्यामुळं साहजिकच आहे नवीन पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं होतं. आणि नवीन पद्धती होती ग्रेगोरियन कॅलेंडर. म्हणून आपण ग्रेगोरियन कॅलेंडर 57ला स्वीकारलं आणि मध्यरात्री 12 बसून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12 पर्यंत एक वार पकडू लागलो. ठीक आहे. मग आता सध्याची ही पद्धती आहे आपली. पण मग आता कोणत्या रेखावर तर रात्रीचे 12 वाजले म्हणजे तिथून नवीन वार पकडायचं पूर्ण पृथ्वीवर, आता ही समस्या निर्माण झाली. आणि ही समस्या सोल्युशन करण्याकरता सुरुवातीला शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, शून्य रेखावृत्तावर आपण आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ मानलीच ना, मग ग्रीनिज रेखावृत्तावर म्हणजे शून्य रेखावृत्तावरच रात्रीचे 12 वाजले की नवीन वार पकडा, तर दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत एक वार पकडा पूर्ण पृथ्वीवर. पण मग आता गोंधळ हा तयार झाला की शून्य क्रमांकाचं जे आहे ते इंग्लंडमधून जाते. हा इंग्लंड बेट आहे आणि हे शून्य क्रमांकाचे. इथं रात्रीचे 12 वाजले की इकडचे लोक म्हणतील सोमवार सुरू झाला. ठीक आहे. पण त्याच वेळेस हे रेखावृत्ताची इकडचे लोक म्हणतात नाही, हे लोक म्हणतील सोमवार सकाळचे 8 वाजलेत, हे म्हणतील रविवार सकाळचे 8 वाजलेत, कारण या रेखावृत्तापासून नवीन वार सुरू झालेला आहे, इकडचा वार मागचा असणार आहे. आणि मग लक्षात आलंय की जमिनीवरून जाणारं जे रेखावृत्त आहे हे रेखावृत्त पकडणं धोकादायक आहे. म्हणून पाण्यावरून जाणारं जे रेखावृत्त आहे ते रेखावृत्त आपण निवडलं पाहिजे.
आणि मग पाण्याहून जाणार जे रेखावृत्त आहे ते 180 क्रमांकाचं रेखावृत्त आहे, कारण हे पॅसिफिक महासागराच्या मध्य भागातून जाते. काही बेटं लागतात मध्ये, पण ते वगळता बाकीचं सगळं पाण्याचाच भाग आहे. आणि बरोबर मग आपण वार निश्चित करण्यासाठी 180 रेखावृत्त निवडलेले बघा. तर आपला वार कुठे निश्चित केला जातो? 180 रेखावृत्तावर. 0 रेखावृत्तावरचं काढलं आपण, मग 180 रेखावृत्तावर निश्चित केलं. म्हणजे 180 रेखावृत्तावरती दुपारचे आपलं रात्रीचे 12 वाजले, हे 180 रेखावृत्त आहे. इथं रात्रीचे 12 वाजले, इथून नवीन वार सुरुवात होणार इथून इथपर्यंत. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी रात्रीचे 12 वाजले की मग मंगळवार सुरू होणार तर इथपर्यंत, नंतर बुधवार सुरू होणार. मग आंतरराष्ट्रीय नियमावली ठरवण्यात आलेली की पूर्ण 24 घंटे एकच वार असेल, आणि तो वार सोमवार असेल. सोमवार नंतर मंगळवार असेल, मंगळवार नंतर बुधवार. लक्षात, तुम्ही तुम्हाला त्यांच्या स्वतःचे साठी वेगळे नाव द्यायचे असलं देऊ शकता. मग इंग्रजांनी मग मंडे, ट्यूजडे, वेन्सडे असे वेगवेगळे नावं देऊन ठेवलेत त्यांनी. तर अशा पद्धतीनं मग तिकडं मंडे म्हणा, आपण सोमवार म्हणणार, फक्त एवढंच फरक आहे. दोन्हीचा अर्थ एकच घेतला जाणार आहे. तर या पद्धतीनं वार निश्चित करण्यासाठी 180 रेखावृत्ताला प्राधान्य देण्यात आलेले आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणती? ते 180 अंश. पूर्व पश्चिम काहीच म्हणायचं नाही, कारण पूर्व आणि पश्चिमेकडचे 180 क्रमांकाचे एकच आहे. आणि म्हणून वार कुठं निश्चित होतो? तर 180 रेखावृत्तावर निश्चित होतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. झालंय? ठीक आहे. तर हे झालं वेळ आणि वार काढण्याच्या पद्धती. मग आता प्रश्न प्रत्यक्षात कसं असतो, आता तो मुद्दा लक्षात घ्यायचा. आता जसा प्रश्न आहे तसं मी या ठिकाणी लिहून देतो आणि त्याचं सोल्युशन करतो. बघा प्रश्न कसे आलेले ते लक्षात घ्या. प्रश्न असतो भारतात. आता भारतात देताना भारताचं कोणत्या रेखावृत्तावर भारताची प्रमाण वेळ आहे ते कंसात टाकतात. आपली प्रमाण वेळ आहे ते 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. मग पुढे देतात भारतात सोमवार सायंकाळचे 4:30 वाजलेले असताना त्याच वेळेस न्यूझीलंडमध्ये किती वाजले असेल? आता न्यूझीलंड जवळपास 175 अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. ते कंसात टाकतात. बघा किती वाजले आणि कोणता वार असेल. अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. मग खाली पर्याय टाकतात. ते पर्यायामधून या ठिकाणी आपल्याला वेळ आणि वार किती वाजले असेल न्यूझीलंडमध्ये ते काढायचं. मग आता काढायचं कसं? तर दोन पद्धतीनं काढायचं. पहिली नकाशाच्या आधारे काढता येईल, दुसरी गणितीय पद्धतीनं. आता पहिली नकाशाच्या आधारे लक्षात घ्यायचं. हा नकाशा आहे, डायग्राम आपण म्हणू, आपण पृथ्वी गोल आहे. हा 0 क्रमांकाचा रेखावृत्त आहे. आता दोन देश आहे, एक भारत आहे, एक न्यूझीलंड आहे. भारत पूर्व गोलार्ध जाते, न्यूझीलंड पण पूर्व गोलार्ध जाते, म्हणजे याच भागातले दोन्ही देश आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी 82.5 क्रमांकाचा असणार आहे, कारण 0 पासून पहिले 82.5 लागेल म्हणजे भारत लागेल. इथं 82.5 अंश पूर्व रेखावृत्त आहे म्हणजे भारत आहे इथं, बरोबर आहे. आणि हे 180 त्याच्या अलीकडं 175 असणार आहे, इथं न्यूझीलंड असणार आहे. 175 अंश पूर्व रेखावृत्त इथं असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, न्यूझीलंड या रेखावृत्तावर, याचा अर्थ भारताच्या पूर्वेकडे न्यूझीलंड आहे. पहिला मुद्दा आहे. आता हे रेखावृत्त एकाच वेळेस येणार आहे, सगळं सूर्यासमोर. असं समजू नका की इकडे न्यूझीलंड आहे आपण इकडे म्हणून. तर या ठिकाणी भारतातली वेळ दाखवलेली आहे आपल्याला सायंकाळचे 4:30. हे सायंकाळ, हे 4:30 वाजलेले आहेत. आणि वार कुठला दाखवलेला आहे? आपला सोमवार दाखवलेला आहे. ठीक आहे. आता त्याच वेळेस न्यूझीलंडमध्ये किती वाजले आणि कुठला वार असेल? आता 82.5 पासून 175 पर्यंत या दोन रेखावृत्तामधून किती रेखावृत्त जातात पहिले ते काढावं लागेल आपल्याला. मग या 175 पूर्व रेखावृत्तामधून एक 82.5 रेखावृत्त पार या ठिकाणी मायनस करा, म्हणजे या दोघातलं अंतर निघेल आपल्याला. मग 175 वजा 82.5, बरोबर आहे. मग आता 82.5ला वजा करायचं, तर इथे या 10तून 5 गेले 5, हातचाला 1, या 5तून 3 गेले 2, ठीक आहे. त्याच्यानंतर या 17तून 8 गेलेत 9. म्हणजे भारत आणि न्यूझीलंडमध्ये या ठिकाणी किती रेखावृत्त जातात? तर 92 रेखावृत्त जातात. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 92 रेखावृत्त हे अंतर आहे. मग एक रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनिटं लागतात.
मग 92.5 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती वेळ लागेल? ती ही एवढे रेखावृत्त आहे, एक एक रेखावृत्त क्रॉस करत गेलो 4-4 मिनटं अंतरानं आपल्याला जावं लागेल. मग आता किती मिनटं आहे? 92.5 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती वेळ लागेल सूर्याला? 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 नम 36 आणि 1 37. एकानंतर पॉईंट, हे एकानंतर पॉईंट. म्हणजे आता 92.5 रेखावृत्ताचे मिनिटात रूपांतर केलं आहे की 370 मिनटं होईल. ठीक आहे. मग आता हे 370 मिनटं झाले. घंट्यात रूपांतर करायचं असेल तर किती घंटे होईल? 60 मिनिटाचे 1 घंटा होतो. मग 370 मिनिटाचे किती घंटे? 6 6 36, म्हणजे 60 6 360. ठीक आहे. किती राहिलेत मग? 10 मिनटं राहिले. 6 घंटे 10 मिनटं. म्हणजे भारतापेक्षा न्यूझीलंड पुढे आहे, कारण पूर्वेला आहे. पूर्वेकडची पुढे वेळ पुढे असते बघा. किती घंट्यानं पुढे आहे? 6 घंटे आणि 10 मिनिटांनं पुढे. मग आता इथं सायंकाळचे 4:30 वाजले सोमवारचे, 6 घंटे पुढे जा आणि 10 मिनटं जा. लक्षात, पहिले 6 घंटे पुढे जा, नंतर 10 मिनटं पुढे जाऊ. 4:30 वाजले सायंकाळचे, 5:30 1 घंटा पुढे गेलो आपण. 6:30 7:30 8:30 9:30 आणि 10:30. बरोबर आहे. 10:30 वाजले आणि परत 10 मिनटं पुढं. 10:30 प्लस 10 10 10 10:40, म्हणजे इथं रात्र झालेली आहे. 10 वाजून 40 मिनटं झालेली आहेत. अरे लक्षात. तर वार पण हाच राहणार आहे कारण इकडं सोमवाराचे अजून 1 तास 20 मिनटं सोमवाराचे, 1 तास 20 मिनटानंतर इथं मंगळवार सुरुवात होईल. आता रात्रीचे 12 वाजतील ना त्या ठिकाणी, मग तिथं मंगळवार सुरुवात होणार आहे. पण इथं मग आणखीन एका घंट्यानं किती होणार आहे? 5:30 वाजतील इथं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी वेळ आणि वार काढता येतो. आता आपल्या तुलनेत न्यूझीलंड पुढे, म्हणजे त्याची वेळ पुढे आपल्यापेक्षा, कारण सूर्य तिकडून येतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्या तुलनेत आपली वेळ मागे आहे. जर पुढच्या वेळेस गणितामध्ये इकडची वेळ दिली आणि इकडची वेळ काढायची तर 6 घंटे 10 मिनटं मागे यायचे. तर अशा पद्धतीनं नकाशाच्या आधारे तुम्हाला उत्तरं काढता येतील. आणि जर कोणाला नकाशाच्या आधारे काढता येत नसेल तर मग त्यांनी काय करायचं, असं खाली गणितीय पद्धतीनं काढा. ही एक रेखावृत्त आहे, ही एक रेखावृत्त आहे. आपली वहीची ही बाजू पूर्व आहे, ही पश्चिम आहे. पश्चिमेला जो दोन देश आहेत, पश्चिमेला कुठला आहे? भारत आहे. तो पश्चिमेलाच लिहायचा, कारण 82.5 अंश शून्यापासून पूर्वेकडे जाताना पहिले 82.5 लागेल, नंतर पूर्वेकडे जाताना 175 लागेल. म्हणजे भारताच्या पूर्वेला न्यूझीलंड आहे. मग कुठल्या रेखावृत्तावर भारत आहे? 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावर. न्यूझीलंड 175 अंश पूर्व रेखावृत्त. हे तुम्हाला गणितात दिलेलेच आहे. आणि या आधारे मग या ठिकाणी वेळ आणि वार तुम्हाला काढायला सांगितलेलं आहे. कुठल्या तरी एका देशातला दिलेला आहे. कुठल्या देशातला दिला आपल्याला? भारतातला. 4:30 वाजलेले सायंकाळचे आणि वार दाखवलेला सोमवार, आणि तुम्हाला इथला वेळ आणि इथला वार काढायचा सांगितलेला आहे. असं हे मांडणी करायची बघा. आणि या मांडणीच्या आधारे 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची. काय? 2 देशामध्ये रेखावृत्ती अंतर किती आहे? पहिलं रेखावृत्ती अंतर काढायचं आणि नंतर मग वेळेतील अंतर काढायचं. ठीक आहे. तर असे हे 2 पद्धतीनं या ठिकाणी इथं गणित सोल्युशन करायचं बघा. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रेखावृत्ती अंतर. 175 मधून 82 वजा करा. किती येत आहे? 92. हे आपण वजाबाकी केल्यानंतर 92 आलेले, ती इथं लिहून टाका. नंतर वेळेतील अंतर काढायचं. मग वेळेतील अंतर काढण्याकरता काय करायचं? 92ला बाजूला घ्यायचं. एक रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनटं लागतात, तर 92ला रेखावृत्त पार करण्यासाठी किती वेळ? 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 नंबर 36 आणि 1 37. एकानंतर पॉईंट आहे, हे एकानंतर पॉईंट, म्हणजेच 370 मिनटं 2 देशातलं अंतर आहे. मग याच्यात घंट्यात रूपांतर करा. 6 6 36 आणि 0 टिकून द्या, म्हणजे 6 घंटे 10 मिनटं अंतर. मग इथं वेळ आला 6 तास 10 मिनिटं. आणि मग बघा, इकडची वेळ दिली, इकडची विचारली, इकडची वेळ पूर्वेकडची वेळ पुढे. मग ही वेळ याच्यामध्ये ॲड करा, पूर्वेकडे जाऊ आपण. जर इकडची वेळ दिली असती आणि ही वेळ मग या वेळेतून वजा करावं लागली असती, मागं यावं लागलं असतं आपल्याला. आता आपल्याला पूर्वेकडे जायचं आहे, त्यामुळे ही वेळ ॲड करायची 6 तास 10, म्हणजे इथं वाजलेले 4:30 आणि आता 6 10 ॲड करायचे. लक्षात, म्हणजे इकडची वेळ येते मग
रात्रीचे 10:40 आणि वार सोमवाराचे, इकडं जो वार आहे तोच वार त्या ठिकाणी असणार आहे, कारण रात्री 12 नंतर वार बदलतो असतो. मग आपल्याला हा जो पर्याय राहील, मग एक पर्याय राहील सकाळी 10:40 वार सोमवार, दुसरा पर्याय राहील सकाळचे 10:40 वार मंगळवार, तिसरा पर्याय राहील रात्र 10:40 वार सोमवार, आणि चौथा पर्याय राहील रात्र 10:50 वार रविवार, मागचा वार. तर अशा पद्धतीनं 4 पर्याय टाकलेला असेल तर आपलं उत्तर येतं हे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पश्चिमेकडची देश देऊन पूर्वेकडची वेळ विचारणे, कधी कधी पूर्वेकडची वेळ देऊन पश्चिमेकडची वेळ विचारले जाते. मग आता पूर्वेकडची वेळ तुम्हाला या ठिकाणी दिलेले एक गणित सोल्युशन करतो. हे बघा, असं जर विचारलं जपानमध्ये, जपान येतो 135° पूर्व रेखावृत्तावर. जपानमध्ये रविवार सकाळचे 5 वाजलेले आहेत असताना त्याच वेळेस जर्मनी आहे 8° पूर्व रेखावृत्तावर. हे कंसात टाकतात तुम्हाला. ठीक आहे. जर्मनीत किती वाजले व कोणता वार असेल. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग आता पूर्वेकडची वेळ दिली, पश्चिमेकडची विचारली. आपला फॉर्मॅटनुसार चला. या ठिकाणी जर्मनी असेल, कारण जर्मनी 8° पूर्व रेखावृत्तावर आहे, 0 रेखावृत्ताच्या जवळ आहे, आणि जपान त्याच्या खूप पूर्वेला आहे. ही 8° पूर्वेला आहे, जपान 135° पूर्वेला आहे. जर्मनीच्या तुलनेत जपान पूर्वेला आहे. ठीक आहे. वेळ तुम्हाला जपानची दिली, कुठली दिली, इथले वेळ आणि वार काढायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जपानमध्ये रविवार सकाळचे 5 वाजले, वार आहे रविवार आणि सकाळचे 5 वाजले. मग आता त्या आधारे 2 प्रश्नाची उत्तर द्यायची बघा. नंबर 1, 2 देशातील रेखावृत्तीय अंतर, आणि नंबर 2 वेळेतील अंतर. तर या 2 पद्धतीनं या ठिकाणी या 2 प्रश्नाची उत्तर द्यायचे. रेखावृत्त किती अंतर आहे बघा, 135 मधून 8 वजा करा, 127. पहिल्या प्रश्नाचं उत्तर निघालं. 2 देशांमधून किती रेखावृत्तीय अंतर आहे, ते 135 मधून 8 वजा करा, 127. आणि वेळेतील अंतर किती आता, मग 127ला इकडे बाजूला घ्या. एक रेखावृत्त पार करण्यासाठी 4 मिनिटं लागतात, तर मग 127 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती वेळ लागेल. 4 7 28, हातचे आले 2, 4 2 8 2 10, हातचा आला 1, 4 1 4 आणि 1 5. बरोबर किती वेळ लागतोय, 5 ते 8 मिनिटाचं अंतर आहे. 5 ते 8 मिनिटं म्हणजे किती घंटे, 60 मिनिटाचा 1 घंटा होतो. ठीक आहे. 60 sin 8 48, 480. लक्षात 8चा भाग जातोय. आता इथे किती राहिले 8, इथे किती राहिले 2, इथं 0. ठीक आहे. 8 घंटे 28 मिनिटं अंतर आहे. मग इथं उत्तर लिहायचं आपण 8 तास 28 मिनिटं. आता 8 तास 28 मिनिटं जपान पूर्वेकडे आहे, तिची वेळ पुढे असणार आहे, याचा अर्थ इकडची वेळ मागे असणार आहे. 8 घंटे 28 मिनिटं मागे जा. मग पहिले 8 घंटे मागे जाऊ, पहिले 5 घंटे मागे गेले की रात्रीचे 12 वाजतील, मागे चाललो आपण. बरोबर आहे. आणि 5 घंट्यातून आणखीन पुढं 3 घंटे मागे जा, म्हणजे 9 वाजतील. बरोबर आहे. मग इथं राहील उत्तर आपलं रात्र 9 वाजलेत. आणि आणखीन 9 वाजल्यामधून 28 मिनिटं मागे जायचं, 8 वाजून 32 मिनिटं. लक्षात, रात्रीचे 8 वाजून 32 मिनिटं. रात्री 12च्या मागे गेलो आपण तर इकडची वेळ मागची असणार. इथं रविवार असेल तर इथं शनिवार असेल. अरे लक्षात, म्हणजे ज्यावेळेस जपानमध्ये रविवार सकाळचे 5 वाजलेले, त्याच वेळेस जर्मनीमध्ये आदल्या दिवशी शनिवारचे रात्रीच्या 8:30 वाजलेले आहेत. किंवा आता हेच उत्तर बरोबर आहे की नाही हे बघायचं असेल तर असा पकडा, जर्मनीमध्ये रात्रीचे 8 वाजून 32 मिनिटं झाले शनिवारचे, तर त्याच वेळेस जपानमध्ये 8 घंटे 28 मिनिटं पुढे जा.
आलं लक्षात. याच्या 28 मिनिटं टाका 9 असतील आणि पुढे 8 घंटे टाका सकाळचे 5 वाजतील. रात्री 12च्या पुढे गेलो याचा अर्थ शनिवारच्या ऐवजी इकडे रविवार सुरुवात झालेला असेल. तर कॅल्क्युलेशन कसंही केलं ते बरोबर यायला पाहिजे ते. तर या पद्धतीनं या ठिकाणी पश्चिमेकडची वेळ दिली, पूर्वेकडची विचारली, त्याही पद्धतीने उत्तर काढता आलं पाहिजेत. पूर्वेकडची वेळ दिली, पश्चिमेकडची विचारली, त्याही पद्धतीने वेळ काढता आली पाहिजेत. तर वेळ आणि वार काढण्यावरती एखादं गणित विचारलं जातात बघा, ते गणित या ठिकाणी सोल्युशन करता आली पाहिजेत. ठीक आहे. तर हे झालं परिवलंगती आणि या परिवलंगतीच्या आधारे वेळ आणि वार काढण्याच्या पद्धती.